सामान्य पावडर नाही, फक्त नायसिल. क्लिनिकली सिद्ध झालं आहे की नायसिल मध्ये कडुलिंबाची सुपर पॉवर आहे, जी घामोळ्या तयार करणाऱ्या किटाणूंना त्वरित मारते आणि देते सुगंधित शीतल आराम. आता मिळवा 150 ग्रॅम नायसिल पॅक वर 70 रुपयांचा नायसिल पॅक फ्री. एका यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो असं म्हणतात. आत्ता हे बोलण्यामागचं कारण काय, तर विजय थलपतीचा तामिळनाडूतील ऐतिहासिक विजय. या विजयाचं श्रेय थलपतीच्या लेडी लकला दिलं जातंय, जिचं नाव आहे तृषा कृष्णन. साऊथची लोकप्रिय अभिनेत्री तृषा आणि विजयच्या नात्याची आता तुफान चर्चा होतीये. तामिळनाडूत टीव्हीकेला मिळालेल्या घवघवीत यशानंतर तृषा थलपतीच्या घरी आणि तिरुपती मंदिरात दिसल्यानं दोघांच्या लव्ह स्टोरीच्या आता चर्चा रंगल्यात. तृषा कृष्णनला थलपतीची रुमड गर्लफ्रेंड बोललं जातंय, पण नेमकं खरं काय? या दोघांचं नातं नेमकं काय? थलपतीचं 27 वर्षांचं पहिलं लग्न, त्यानंतर डिवॉर्सच्या चर्चा, तृषाचं थलपतीच्या आयुष्यात येणं आणि सगळं बदलून जाणं, या सगळ्यांवर बोलूयात या व्हिडिओत. नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत. विजय थलपती तामिळनाडूचा नवा राजकीय हिरो बनलाय. तामिळनाडूमध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर विजय आता सध्या चर्चांच्या केंद्रस्थानी आहे. विजय साऊथचा सुपरस्टार. देशभरात विजयचे आत्ता जरी असंख्य चाहते असले तरी सुरुवातीच्या काळात तो इतका फेमस नव्हता. 25 ऑगस्ट 1999ला विजयनं संगीता सोनरलिंगम सोबत लग्नगाठ बांधली. दोघांचं लव्ह मॅरेज होतं. संगीता विजयची डाय हार्ट फॅन. संगीता सोनरलिंगम ही तामिळ इंडस्ट्रियलिस्टची मुलगी. पहिल्या भेटीत दोघांमध्ये मैत्री वाढली. त्यानंतर 3 वर्षांच्या डेटिंग नंतर दोघांनी लग्न केलं. दोघांना 2 मुलं आहेत. लग्नाच्या 27 वर्षानंतर दोघांच्या डिवॉर्सच्या चर्चा सुरू झाल्या. आता दोघांच्या डिवॉर्सची केस सुद्धा कोर्टात सुरू आहे. तृषा आणि थलपतीची वाढती जवळीक या दोघांच्या डिवॉर्सचं कारण असल्याचं बोललं जातं. आता बोलूयात विजय आणि तृषा कृष्णन यांच्या नात्याबद्दल. विजयच्या करिअर ग्रोथमध्ये तृषा कृष्णन सुरुवातीपासूनच लकी असल्याचं दिसलं. दोघांनी 2004 मध्ये पहिली फिल्म केली, जिचं नाव होतं गिल्ली, जी सुपर डुपर हिट ठरली. त्यानंतर दोघांनी थिरुपाची, आथी, कुरुवी, लिओ अशा सुपर हिट मूव्हींमध्ये सोबत काम केलं. दोघांची जोडी हिट ठरली. त्यानंतर दोघांनी सोबत फिल्म करणं टाळलं, कारण त्याचा रिलेशनशिपवर परिणाम दिसतोय असं त्यांना दिसलं. तृषा तरी सुद्धा तिच्या इंस्टाग्रामवर दोघांचे अनेक वेळा फोटो शेअर करत असते. थलपतीचा वाढदिवस असो किंवा दोघांची ऑफस्क्रीन केमिस्ट्री असो, दोघांचे सोशल मीडियावर नेहमी फोटो व्हायरल होत असतात. तृषा तिच्या इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर करत असते आणि या दोघांच्या नात्याच्या चर्चा तेव्हापासूनच होत असतात. आत्ता तामिळनाडूतील थलपतीच्या विजयानंतर तेलुगू अभिनेत्रीनं केलेली एक पोस्ट सध्या चर्चांच्या केंद्रस्थानी आली आहे. तामिळनाडूच्या निकालाचा दिवस म्हणजेच 4 मे हा तृषा कृष्णनचा वाढदिवस सुद्धा होता. यावेळी तिला शुभेच्छा देताना तेलुगू अभिनेत्री लक्ष्मी मंचू हिनं एक पोस्ट केली. ती म्हणते, तुझ्यासाठी हा डबल सेलिब्रेशनचा दिवस आहे. अभूतपूर्व विजयाद्वारे युनिव्हर्सनेच तुला सर्वोत्तम गिफ्ट देण्याचं ठरवलंय असं मला वाटतं. आता या पोस्टने दोघांच्या नात्यावर सुद्धा शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जातंय. अर्थात या सगळ्या जरी चर्चा असल्या तरी दोघांमध्ये वाढती जवळीक नाकारता येत नाही. दोघांनी अधिकृतरित्या या नात्यावर जरी काही स्पष्टीकरण दिलं नसलं, प्रतिक्रिया दिली नसली, तरी दोघांचे सोबत फोटो, दोघांची जवळीक ही त्यांच्या नात्याची एक नवीन सुरुवात असल्याचं बोललं जातंय. अर्थात तृषा कृष्णन हिचं तामिळनाडूच्या विजयानंतर चेन्नईमध्ये थलपतीच्या घरी जाणं, तिरुपतीच्या मंदिरात जाणं, या सगळ्यांमुळे या दोघांच्या लव्ह स्टोरीच्या चर्चा आता रंगू लागल्यात. पुढे जाऊन या दोघांमध्ये कोण अधिकृतरित्या या विषयावर बोलतं का, त्यांच्या नात्यावर बोलतं का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या दोघांच्या लव्ह स्टोरीवर काय वाटतं? तुमची याबद्दलची मतं, तामिळनाडूमध्ये थलपतीचा झालेला ऐतिहासिक विजय, या सगळ्यांवर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.